दर्यापूर अकोला राज्य महामार्गावर 4 चाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली आहे। टोंगलाबाद गावाजवळील ही घटना आहे। ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झालेत। दोन गाड्यांची जबरदस्त धडक लागल्याने गाड्यांच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झालाय। एका गाडीचं चाक दुसऱ्या गाडीखाली आलंय आणि त्या चाकावर गाडी उभी आहे। असं विचित्र व अंगावर शहारे आणणारं हे दृश्य येथील होतं। दर्यापूर अकोला राज्य महामार्गाने भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली। 2 डिसेंबरची दुपारी 3 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। ही धडक इतकी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। त्यांचे आधार कार्ड मिळाले असून एका कार्डवर विनीत गजाननराव बिजवे तर दुसऱ्या आधार कार्डवर प्रतीक मधुकरराव बोचे असे नाव आहेत। लासूर गावाजवळील भागात वळण मार्गावर हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघात एवढा मोठा होता की दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग चेंदामेंदा झाले आहेत। या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। दोनपैकी एका गाडीचा क्रमांक MH29B 7786 असा आहे। ही गाडी यवतमाळची आहे, तर दुसऱ्या गाडीचा क्रमांक MH27DE 6260 असा आहे। अकोला येथे 2 जखमींना संजीव भारसाकळे यांनी आयकॉनमध्ये भरती केलं आहे। सदर घटनेचा तपास येवदा पोलीस करत आहेत।